कशात आय होप छानच असाल. तर आज जे आहे तर ती होती होळी आणि त्यानिमित्त जे आहे तर ते पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होते. तर खूप छान अशी डाळ लवकर शिजण्याची ट्रिक आहे तर ती मी तुम्हाला सांगते. तर इथं तुम्ही वाटी बघू शकता. तर तुम्ही कोणती सुद्धा वाटी किंवा छोटा ग्लास किंवा तांबे तुम्हाला जे काही अवेलेबल असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही जितपत डाळ टाकणार आहात शिजण्यासाठी तर त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचे. तर मी ह्याच वाटीने जे आहे तर ती डाळ अगोदर मोजून घेतली होती. तर ती निवडून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. तर त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये बघा आपण जी डाळ घेतली तर 1 वाटी डाळ घेतली तर 3 वाटी पाणी घालायचं. जर तुम्ही 1 ग्लास डाळ घेतली तर 3 ग्लास जे आहे तर ते आपल्याला कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचे. तर इतकं जे पाणी आहे तर ते सफिशियंट होऊन जातं किंवा पुरून जातं. तर त्याच्यानंतर त्यामध्ये बघा मी टाकलेलं आहे थोडीशी चिमूटभर जी आहे आपली हळद. तर याने जे आहे तर ते खूप छान कलर येतो आणि आपली जी आमटी करतो तर त्या आमटीला सुद्धा कट जो आहे म्हणजेच की तरी तर ती खूप छान प्रकारात बसली जाते. तर त्यासाठी तर हळद जी आहे तर ती छान आता मिक्स करून घेतली मी आणि अशा पद्धतीचं जे आहे तर ते थोडंसं कुकरला थोडंसं गरम होऊन दिल्यानंतर मी वरतून घेतलेलं आहे झाकण लावून. तर त्यानंतर मी घेणार होते कुकरच्या शिट्ट्या काढून. तर ह्या ज्या शिट्ट्या आपण काढतो तर त्या लो शक्यतो नाही पण मिडियम आचेवरती जे आहे तर ते आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघा तो स्वयंपाक होईपर्यंत मी जे आहे तर ते तांदूळ अगोदरच निवडून ठेवत असते. जेव्हा केव्हा घरात किंवा घरचे किंवा मग कधी विकतचे तांदूळ असतात तर घरचे जरी असले तर ते बऱ्यापैकी जेव्हा वेळ भेटेल तर तेव्हा मी ते तांदूळ जे आहे तर ते निवडून ठेवत असते. आणि त्यानंतर असा आपण स्वयंपाक जेव्हा करतो तर ऐन वेळेस आपण जे आहे तर ते लगेच जे आहे तर ते घेऊ शकतो किंवा आपला स्वयंपाक हार्डली फक्त 15 ते 20 मिनिटमध्ये जो स्वयंपाक आहे तर तो पूर्ण होऊन जातो. तर त्यानंतर बघा डाळ शिजेपर्यंत अशा पद्धतीने जे आहे तर ते छान असे मी तांदूळ जे आहे तर ते स्वच्छ धुवून घेतले आणि आता जे आहे तर ते भात शिजत घालणार होते. तर बघा नॉर्मली तर त्यानंतर इथं बघा पातेल्यामध्ये जे आहे तर ते तांदूळ मी घेतलेले आहेत काढून आणि त्यानंतर आता मी ठेवणार होते गॅसवरती शिजायला. तर बघा डाळ आणि तांदूळ जे आहे तर ते ऑब्वियसली लवकर शिजले जातील आणि आपला गॅस जो आहे तर तो सुद्धा दोन्ही टाईम चालू राहील आणि वेळ जो आहे तर तो खूप सारा वाचेल. तर बघा आत्ता ह्या वेळेमध्ये जे आहे तर ते आपण एक्स्ट्राचे कामं करून घेणार आहोत. म्हणजेच की भज्याचं पीठ भिजवणं किंवा पुरणपोळीसाठी लागणारं जे कणिक आहे तर ते सुद्धा आत्ताच भिजवून घ्यायचे. तर त्याआधी बघा आपण जे तांदळाचं पाणी काढलं होतं धुतलेलं तर इथे तुम्ही बघू शकता मी मनी प्लांटला घालते आणि त्यानंतर बाल्कनीमध्ये जी फुलझाडं आहे तर तुम्ही त्यांनासुद्धा ते घालू शकता की जेणेकरून त्यांची जी फुलांची ग्रोथ आहे तर ती खूप छान येते आणि खूप त्याला भरभरून जे आहे तर ती फुलं लागतात असं म्हणायला देखील काही हरकत नाही. कारण ही ट्रिक जी आहे तर ती मी बरेच दिवस झाले आता वापरते. तर इथे तुम्ही बघू शकता मोगऱ्याला जे आहे तर ते किती मोठ्या प्रमाणात जे आहे तर त्या कळ्या लागलेल्या. तर हे असं वेस्टेज जे पाणी आहे तर ते तुम्ही बेसिंगमध्ये न ओतता अशा पद्धतीने जे आहे तर ते झाडांना ओतायचं की जेणेकरून त्यांना छान प्रकारे अशी फुलं लागतील यासाठी. सो ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोचला जाईल यासाठी. तर त्यानंतर बघा इथे मी घेतलेला आहे कांदा कट करायला. तर आता हा जो कांदा आहे तर तो भज्यासाठी कट करायचा होता आणि आमटीसाठी जे वाटण आहे तर ते मी अगोदरच्याच माझ्या डेलीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी 1 वीक पुरेन इतपतचं वाटण आहे तर ते फ्रीजमध्ये करून ठेवत असते. कारण घरात जर लहान मुलं असले तर स्वयंपाकाला जो आहे तर तो भरपूर वेळ देता येत नाही. कारण मिस्टर जे आहे तर ते सुद्धा ऑफिसला जातात आणि ऑफिसवरून आल्यावरती ऑब्वियसली सगळेजण जे आहेत तर ते दमलेले असतात आणि घरात येऊन पुन्हा काम करायचं म्हटलं काही नको वाटतं. तर त्यासाठी जो वेळ आहे तर तो बराचसा मी सुट्टीच्या दिवशी किंवा इतर दिवशी वाचत असते. तर इथे बघा मी भरपूर सारे रडले. तर आता ऑब्वियसली तुम्हाला कळलंच असेल की मी का रडले. तर एवढा जो कांदा कापायचा होता तर त्यामुळे जे आहे तर हे सगळं रिॲक्शन होतं त्याचं असं म्हणूयात. तर छानपैकी धुवून घेतला कारण आपण जे भज्याचं पीठ आहे तर ते बराच वेळ भिजत घालणार आहोत. कांदा कडू होऊ नये यासाठी तुम्ही ही ट्रिक करायची. तर यामध्ये बघा मी आता हिरवी मिरची न घालता मिरची पावडर, हळद आणि कोथिंबीर, जिरी आणि ओवा हे जे आहे तर ते सगळं त्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आणि ह्या बॅटरमध्ये आपल्याला जे आहे तर ते फक्त बेसन टाकायचं आहे. पाणी एकही थेंब न टाकता आपण आज जे भजे आहेत तर ते करणार आहोत. छानपैकी त्याला जो आहे तर तो मस्त असा थिकनेस किंवा त्याची जी ग्रेव्ही आहे तर ती खूप छान होते. तर इथे मी त्यानंतर केलेला होता जो गोकर्णाचा चहा. तर तुम्ही कधी घेतला नसेल तर एकदा आवर्जून घ्या. खूप सारे याचे जे फायदे आहेत तर ते तुम्हाला बघायला भेटतील. तर त्यानंतर डाळीतलं जे पाणी आहे आणि थोडीशी डाळ तर त्यानंतर बघा डाळ जे आहे तर ते बऱ्यापैकी त्यातलं पाणी काढलं होतं इथे तुम्ही बघू शकता आणि थोडीशी डाळ जी आहे तर ती आमटीला काढलेली आणि यामध्ये आपण जे आहे तर ते आता गुळ घालून छान असं परतून घेणार आहोत. तर बघा गुळ घालून यामध्ये सुंठ आणि थोडीशी विलायची पावडर जी आहे
तर ती घालायची. तर ती घातली ना तर पोळ्या ज्या आहेत त्या खूप छान फुगतात आणि पचायला सुद्धा हलक्या जातात. कारण काही काही वेळेस जे आहे तर ते पोळी खाल्ली की बराच वेळा त्रास होतो बहुतेक जणांना. तर तिथे शेजारी जे आहे तर ते गूळ वगैरे मेल्ट होईपर्यंत इथे जे आहे तर ते आमटीला छान अशी फोडणी देऊन घेत होते. तर वाटण जे आहे तर ते अगोदरच केलेलं. तर त्यामध्ये फक्त आपला थोडासा चिकन मसाला, थोडीशी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली होती. तरी ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा जो आहे तर तो स्वयंपाक चाललेला, दोन्ही गॅस जे आहे तर ते ॲट अ टाईम चालू होते. तर त्यानंतर आमटी उकळेपर्यंत छान असा आपला गूळ वगैरे जो आहे तर तो मेल्ट झाला होता आणि त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने पुरण करून घेत होते. तर बघा बऱ्याच ठिकाणी आता जो आहे तर तो पाटा वरवंटा वापरायचा बंद झाला आहे, कारण ही खूप जुनी पद्धत आहे ना. आता फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा जे बाहेर सिटीमध्ये राहतात त्यांच्याकडे तर त्या गोष्टी अवेलेबल होत नाही. तर त्यासाठी पुरण जे आहे तर ते पुरणाच्या चाळीतच केलेलं आणि त्यानंतर मी जे आहे तर ते करत होते निवत. तर अशा पद्धतीचे जे निवत आहे तर ते करत होते, कारण की होळीला जायचं होतं खाली आणि होळीला सुद्धा द्यायचं होतं आणि घरात देवबापांना. तर अशा प्रकारे जे आहे तर ते मी 5 निवत करून घेणार होते. तर पटपट लाटायचे होते. तर बघा आज होळीला जायला खूप सारा उशीर झाला होता, कारण ॲट अ टाईम 2 मुलांना सांभाळून जे आहे तर त्या बाकी सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि मिस्टर जे आहे तर ते ऑफिसवरून यायला नेमकी आज त्यांना उशीर होणार होता. तर त्यामुळे स्वयंपाक जो आहे तर तो दोघांना बघून जो आहे तर तो पटकन उरकून घ्यायचा होता. तर आज जे आहे तर ते साडी घालायला वेळ नव्हता भेटला, तर मी ड्रेसवरतीच जे आहे तर ते होळीसाठी गेलेले. कारण एवढं सगळं करायचं म्हटलं तर पॉसिबल मला तरी होत नाही. तर तुमच्याकडे कसं असतं ते मला नक्की सांगा. तर शेजारी जे आहे तर ते भजेसुद्धा मी लगेच काढून घेत होते, की जेणेकरून निवदसाठी जे आहे तर ते मी सोबत घेऊन जाईन यासाठी. तर बाकीचा जो स्वयंपाक आहे म्हणजेच की एक्स्ट्राचे भजे काढणे किंवा पोळी. तर त्यानंतर बघा आमच्या पार्किंगच्या लॉनमध्ये जे आहे तर तिथे अशा पद्धतीने छोटीशी जी होळी होती तर ती केलेली. तर इथे बघा बाकीच्या ठिकाणी होता तो बऱ्यापैकी ग्रास होता. तर ग्रासवर न पेटवता ज्या ठिकाणी खेळणे वगैरे होते तर त्या ठिकाणी जी आहे तर ती छोटीशी होळी पेटवलेली. तर त्यानंतर मुलं जी आहे तर ती बऱ्यापैकी खेळायचंच त्यांचं काम चाललेलं होतं, कारण खाली जर आले तर मुलांची मस्ती वगैरे जी आहे तर ती चालूच असते आणि नंतर बायकांचं फोटो सेक्शन तर ते ठरलेलंच असतं. तर त्यानंतर खालून वरती आल्यानंतर अशा पद्धतीने जे बाकीचा स्वयंपाक होता पेंडिंग, म्हणजेच की फक्त पुरणपोळी लाटायची पेंडिंग होती, तर ती पटकन लाटून घेतली आणि त्यानंतर छान असं आम्ही बसणार होतो जेवण करायला. तर नॉर्मली घरात बघा पुरणपोळी जी आहे तर ते फक्त आमचा कौस्तुभच खातो, जास्त घरात खाल्ली जात नाही, कारण गोड पदार्थ जे आहेत तर ते नॉर्मली जास्त खात नाहीत. तर इथे तुम्ही बघू शकता पुरणपोळी जी आहे तर ती किती छान प्रकारे आपली फुगलेली आहे. तर कणिक मळताना तुम्ही त्यामध्ये जे आहे तर ते समप्रमाणात मैदा आणि गव्हाचं पीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे, की जेणेकरून आपली जी पोळी आहे तर ती खूप छान प्रकारे फुगली जाते आणि खूप पातळ जे आहे तर ते आपल्याला लाटता येते. तर इथे पुरणपोळी जी आहे तर ती मी पेपरवर लाटते. तर बऱ्याच वेळा माझ्या ज्या सासूबाई आहेत तर त्या बहुतेक करून त्या पेपरवरतीच लाटतात आणि पेपरवरती जर लाटल्या तर पुरणपोळी जी आहे तर ती अजिबात फुटत नाही. तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की करून बघा. आणि त्यानंतर स्वयंपाकाची जी भांडी होती तर ती सगळी क्लीन करून घेतली, कारण दुसऱ्या दिवशी जे आहे तर ते पुन्हा रोजचं रुटीन चालू होतं आणि सकाळी जर उठलं तर एवढा सगळा किचन खराब बघितला किंवा भांडे बघितले तर टेन्शन येतं किंवा मग सकाळचा जो मूड आहे तर तो फ्रेश राहत नाही किंवा दिवसभर सुद्धा खूप कंटाळवाणं वाटतं, खूप थकलागत वाटतं, खूप सारी कामं केल्यासारखं. तर त्यामुळे ह्या दिवशीचं जे आहे तर ते त्याच दिवशी उरकून काम जे आहे तर ते ठेवायचं, कारण की दुसऱ्या दिवशी जे आहे तर पुन्हा आपण फ्रेश माइंडने घरातले जे काम आहे ते करू शकू किंवा आवरू शकू यासाठी. तर चला आता मी पटकन अशी भांडी जी आहे तर ती घेते सगळी क्लीन करून, म्हणजेच की वॉश करून. आणि आजचा जो दिवस आहे तर तो अशा पद्धतीने गेला. तर तुमचा कसा गेला किंवा तुम्ही पुरणपोळी जी आहे तर ती कशी करता ती कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ कुठून बघतायत ते सुद्धा नक्की कमेंट्समध्ये सांगा, की जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ जे आहेत तर ते कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओ बघायला आवडतात की नाही, तर ते सुद्धा